relations definition part written. The relation capital R, capital R, from set A, from set A to set B, to set B is is any subset, any subset of A cross B, any subset of A cross B, full stop. It is denoted by denoted by capital R हे notation. R from A to B त्याला वाचता नाही, R from A to B असंच वाचलं जातं. फॉर एक्झाम्पल सेट A 1 2 3 4, सेट B A B C D E, A क्रॉस B कार्टेशियन प्रोडक्ट, A क्रॉस B चा सेट लिहायचा आणि नंतर R हा सेट लिहायचा आणि त्या सेटची एरो डायग्राम काढायची. फक्त ते डोमेन रेंज आणि कोडोमेन आताच लिहायचं नाही.
ॲरो डायग्राम काढत असताना रिलेशनचा जो सेट आहे ऑर्डर्ड पेअर्सचा, त्या पेअर्सनुसार ते एलिमेंट्स जॉईन करायचे फक्त. त्यानंतर in a relation r from a to b, r from a म्हटलं की तेच नोटेशन फक्त आता लिहायचं आहे पुढे. r from a to b, elements in set A which are related to elements in set B are called pre-images and elements in set B which are related with elements in set A are called images. Full stop. That is, in the ordered pairs of set R, every first component is pre-image and every second component is image. Full stop. Next line. Domain. That write down. Domain of the relation
domain of the relation R from A to B, R from A to B is the set of elements in A which are related to at least one element in set B. Full stop. That is domain is the set of all pre-images full stop. Next line. In a set R of ordered pairs the set of all first components is called domain. डोमेन तीन प्रकार डिस्क्राईब केला आपण. एक म्हणजे सेट ए चे असे एलिमेंट की जे सेट बी च्या किमान एका तरी एलिमेंटला रिलेटेड आहेत. त्यानंतर असे एलिमेंट म्हणजेच आपण त्यांना प्री इमेजेस म्हणतो. मग प्री इमेजेसचा सेट म्हणजे डोमेन. किंवा जर एरो डायग्राम ऐवजी आपल्या समोर ऑर्डर्ड पेअरचा सेट असेल आर रिलेशनचा, तर त्या ऑर्डर्ड पेअर मधल्या सगळ्या फर्स्ट कॉम्पोनंटचा सेट म्हणजेच डोमेन. द नेक्स्ट डाउन रेंज. अशाच तीन प्रकारे रेंज पण डिफाइन करता येते. Range of the relation R from A to B. Range of the relation R from A to B is the set of elements in B which are related to at least one element in set A. At least one element in set A. Full stop. That is, range is the set of all images full stop.
in a set capital R of ordered pairs of ordered pairs the set of all second second components set of all second components is called range is called range. Full stop. Codomain. Codomain. That write down. Codomain of the relation domain of the relation codomain of the relation R from A to B R from A to B is set B set B म्हणजे कोडोमेन मध्ये सेट बी चे सगळे एलिमेंट येतात ते रिलेटेड असले तरी चालेल रिलेटेड नसले तरी चालेल सेट बी चे सर्व एलिमेंट म्हणजेच कोडोमेन. आता यामध्ये जर आपण केअरफुली ऑब्झर्व केलं तर रेंज हे एक्झाम्पल समोरचं जे आहे रेंज मध्ये एलिमेंट आहेत ए बी सी डी कोडोमेन मध्ये एलिमेंट आहेत ए बी सी डी ई. रेंज मध्ये आपण कुठले एलिमेंट घेतो सेट बी चे जेवढे रिलेटेड आहेत तेवढेच आणि कोडोमेन मध्ये सेट बी चे सर्व एलिमेंट म्हणजे रेंज हा सेट नेहमीच कोडोमेनचा सबसेट असणार. रेंज इज ऑलवेज सबसेट ऑफ कोडोमेन. त्यानंतर ह्या एक महत्वाचं नोट ओके range is always subset of codomain. Range is always set of codomain. यामध्ये एक्झाम्पल साठी डोमेन रेंज आणि कोडोमेन हे तिन्ही सेट समोरचे. Next take down
types of relations, types of relations. लक्षात आता समजावून घ्या. टाइप्स ऑफ रिलेशन मध्ये फर्स्ट टाइप आहे तो वन टू वन रिलेशन. नावातच डेफिनेशन आहे प्रत्येकाच्या, डेफिनेशन आणि मीनिंग. वन टू वन रिलेशन म्हणजे काय असणार यामध्ये? समजा हे दोन सेट या प्रकारे दिलेत. त्यामध्ये आपण एलिमेंट्स मागच्या एक्झाम्पलचेच कंटिन्यू करू. 1 2 3 4 ए बी सी डी ई. त्यामध्ये वन टू वन रिलेशन means what? A relation R from A to B is said to be one to one relation. या रिलेशनला वन टू वन रिलेशन कधी म्हणू शकतो आपण? जर सेट ए मधला जो काही रिलेटेड एलिमेंट आहे तो सेट बी च्या एकाच एलिमेंटला रिलेटेड असेल आणि सेट बी मधलाही जो कुठला रिलेटेड एलिमेंट आहे तो एकाच एलिमेंटला रिलेटेड असेल. जो कुठला रिलेटेड आहे तो म्हटलंय, म्हणजे जर एखादा रिलेटेड नसेल तर त्याचा काही विचार करायची गरज नाही. पण जेवढे काही रिलेटेड एलिमेंट आहेत त्यांचा करस्पॉन्डन्स हा वन टू वन पाहिजे. म्हणजे थोडक्यात सेट ए मध्ये असणाऱ्या ज्या सर्व प्री इमेजेस आहेत प्रत्येक प्री इमेजला एकच इमेज पाहिजे आणि प्रत्येक इमेजला एकच प्री इमेज पाहिजे. अशा प्रकारचं रिलेशन म्हणजे वन टू वन रिलेशन. फॉर एक्झाम्पल आता यामध्ये आपण समजा 1 रिलेटेड विथ सी, 2 रिलेटेड विथ ए and 4 related with D. 3 is not related with any element. तो काय स्टडी न करणारा स्टुडंट आहे, पण त्याचा विचार होणार नाही. काही जे काही रिलेटेड एलिमेंट आहेत ते एकेका एलिमेंटलाच रिलेटेड पाहिजेत, मग ते ए चे असतील किंवा बी चे असतील. आता बघा, 1 हा एलिमेंट आहे, त्याला किती इमेज आहेत? एकच इमेज आहे. 2 या एलिमेंटला एकच इमेज आणि 4 या एलिमेंटला एकच इमेज. त्यानंतर ए हा एलिमेंट, त्याला किती प्री इमेज आहेत? एकच, ते म्हणजे 2. सी या एलिमेंटला एकच प्री इमेज आणि डी या एलिमेंटला पण एकच प्री इमेज. कुठल्याही प्री इमेजला एकापेक्षा जास्त इमेजेस नको आहेत, कुठल्याही इमेजला एकापेक्षा जास्त प्री इमेजेस नको आहेत. अशा प्रकारचं रिलेशन म्हणजेच वन टू वन रिलेशन. आता हे रिलेशन जर आपण इन टर्म्स ऑफ सेट ऑफ ऑर्डर्ड पेअर्स लिहायचं असेल, एरो डायग्राम वरून आपण ऑर्डर्ड पेअर लिहू शकतो. 1 इज रिलेटेड विथ सी म्हणजे 1 कॉमा सी. त्यानंतर 2 कॉमा ए आणि 4 कॉमा डी. हा ए क्रॉस बी चा सबसेट आहेच आहे. दिस टाइप ऑफ रिलेशन इज कॉल्ड वन टू वन रिलेशन. आता ऑर्डर पेअर वरून सुद्धा आपण डिसाइड करू शकतो ते वन टू वन आहे किंवा नाही येते. ह्यामध्ये प्रत्येक फर्स्ट कंपोनंट चेक करा, तो एक एकदाच आलाय फर्स्ट प्लेसला, रिपीट नाही झाला. प्रत्येक फर्स्ट कंपोनंट म्हणजे 1 2 आणि 4
रिपीट नाही झाला कुठे. आणि प्रत्येक सेकंड कॉम्पोनंट तोही एक एकदा झाला आहे, CAD. यावरून आपण डिसाइड करू शकतो ते रिलेशन 1 to 1 आहे किंवा नाही. ते प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये 1 हा एलिमेंट रिपीट झाला 2 वेळा, त्याला 1 to 1 म्हणता येणार नाही. 2 हा एलिमेंट पण रिपीट झालाय 3 वेळा. त्यानंतर D हा एलिमेंट पण रिपीट झालाय. फर्स्ट प्लेसचे एलिमेंट रिपीटेड आहेत, सेकंड प्लेसचे एलिमेंट रिपीटेड आहेत. या रिलेशनला आपण 1 to 1 रिलेशन नाही म्हणू शकणार, पण हे रिलेशन मात्र 1 to 1 आहे. एव्हरी related element or every pre-image in set A have unique image and every image in set B have unique pre-image. That type of relation is called 1 to 1 relation. ज्या रिलेशन मध्ये सेट A च्या प्रत्येक प्री इमेजला सेट B मध्ये एकच इमेज आहे आणि सेट B च्या प्रत्येक इमेजला सेट A मध्ये एकच प्री इमेज आहे, अशा प्रकारच्या रिलेशनला आपण काय म्हणणार? 1 to 1 रिलेशन. ओके, 1 to 1 रिलेशन मीन्स व्हॉट? A relation R from A to B is said to be 1 to 1 relation if every pre-image have unique image and every image have unique pre-image. In set A, in set B नाही लिहिलं तरी चालतं, कारण आपल्याला माहित आहे प्री इमेज म्हटलं की त्या कुठे असणार? सेट A मध्ये, आणि इमेज म्हटलं की कुठे असणार? सेट B मध्ये. त्यामुळे विनाकारण डेफिनेशन एक्सटेंड करायची गरज नाही. Relation R from A to B is said to be 1 to 1 relation if every pre-image have unique image and every image have unique pre-image. प्रत्येक इमेजला एकच प्री इमेज असेल आणि प्रत्येक प्री इमेजला एकच इमेज असेल, तर अशा रिलेशनला म्हटलं जातं 1 to 1 रिलेशन. एव्हरी हा शब्द महत्वाचा आहे. प्रत्येक प्री इमेजला एकच इमेज पाहिजे आणि प्रत्येक इमेजला एकच प्री इमेज पाहिजे, अशा प्रकारच्या रिलेशनला म्हटलं जातं 1 to 1, एकास एक. ओके, देन second type of relation is 1 to many. 1 to many relation काय असेल याचा अर्थ? वन टू मेनी. टू म्हटलं की आपल्याला बी कडे जायचं, हे लक्षात ठेवायचं. 1 to many याचा अर्थ 1 म्हणजे ए मध्ये, मेनी म्हणजे बी मध्ये. मग ए मध्ये काय असतं? प्री इमेज, आणि बी मध्ये काय असतं? इमेज. मग जर रिलेशन आर फ्रॉम ए टू बी त्यामध्ये एक जरी असा एलिमेंट असला, इथे आता एव्हरी हा शब्द आवश्यक नाहीये. रिलेशन आर फ्रॉम ए टू बी यामध्ये सेट ए चा एक जरी असा एलिमेंट असला की ज्याला 2 किंवा त्यापेक्षा जास्त इमेजेस आहेत. आता बघा, या ठिकाणी 2 हा एलिमेंट आहे, त्याला किती इमेज आहेत? 2 इमेज आहेत. कुठल्या? ए आणि बी. दिस इज कॉल्ड 1 to many. 1 to many. प्रत्येक एलिमेंटलाच एकापेक्षा जास्त इमेजेस पाहिजेत असं कंपल्सरी नाही, जसं मागच्या एक्झाम्पल मध्ये होतं, मागच्या टाइप मध्ये होतं. 1 to 1 मध्ये
प्रत्येक प्री इमेजला एकच इमेज पाहिजे, प्रत्येक इमेजला एकच प्री इमेज पाहिजे. पण यात असं नाहीये. सेट ए च्या प्रत्येक प्री इमेजला दोन किंवा त्यापेक्षा जास्त इमेजेस असण्याची गरज नाही. त्यात कोणताही एक जरी असा एलिमेंट असला की ज्याला एकापेक्षा जास्त इमेजेस आहेत, दोन किंवा दोन पेक्षा जास्त इमेजेस आहेत, त्या रिलेशनला आपण म्हणणार वन टू मेनी रिलेशन. म्हणजे हे कसं डिफाइन करणार आपण? रिलेशन आर फ्रॉम ए टू बी is said to be one to many relation if there exists at least one element in set A, if there exists at least one element in set A which has two or more images in set B. सेट ए मध्ये किमान एक जरी असा एलिमेंट असला की त्याला दोन किंवा दोन पेक्षा जास्त इमेजेस आहेत, तर त्या प्रकारच्या रिलेशनला वन टू मेनी रिलेशन असं म्हटलं जातं. रिलेशन आर फ्रॉम ए टू बी is said to be one to many relation if there exists at least one element in set A which have two or more images in set B, which is related with two or more elements in set B असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे सेट ए मध्ये किमान एक तरी असा एलिमेंट पाहिजे की ज्याला एकापेक्षा जास्त, दोन किंवा दोन पेक्षा जास्त इमेजेस आहेत, दोन किंवा दोन पेक्षा जास्त एलिमेंटला तो रिलेटेड आहे, अशा रिलेशनला म्हणणार आपण वन टू मेनी रिलेशन. यालाच आणखी एका प्रकारे डिफाइन करता येतं. पाहता इथे वन या एलिमेंटला किती इमेजेस आहेत? एकच, सी. टू या एलिमेंटला दोन इमेज आहेत, कोणकोणत्या? ए आणि सी, सॉरी ए आणि बी. थ्री या एलिमेंटला इमेजेस नाही, त्याचा काही विचार करायची गरज नाही. फोर या एलिमेंटला एकच इमेज. आता अपोजिट डायरेक्शन मध्ये पहा. ए या एलिमेंटची प्री इमेज कोण आणि बी या एलिमेंटची प्री इमेज टू. इथे दोन एलिमेंट असे आहेत सेट बी मध्ये की ज्यांची प्री इमेज सारखी आहे. लक्षात घ्या मिनिंग कसं आहे. आता अपोजिट डायरेक्शन मध्ये त्याला आणखी एका लँग्वेज मध्ये आपल्याला डिफाइन करायचं आहे. ए आणि बी हे दोन एलिमेंट असे आहेत सेट बी मध्ये की ज्यांची इमेज, सॉरी ज्यांची प्री इमेज सेम आहे आणि किती आहे? टू. समजा आपण टू हा एलिमेंट आणखी इथे जॉईन केला. टू या एलिमेंटला किती इमेज झाल्या? तीन. म्हणजेच तीन इमेजेसची प्री इमेज सेम आहे. तीन एलिमेंटची प्री इमेज सेम आहे. कोणकोणत्या तीन एलिमेंटची? ए, बी आणि ई या तीन एलिमेंटची प्री इमेज सारखी आहे. आपण याला कसं डिफाइन करू शकतो आणखी? रिलेशन आर फ्रॉम ए टू बी is said to be one to many relation if two or more elements in set B, two or more elements in set B have same pre-image in set A. सेट बी मधल्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त एलिमेंट्सला सेम प्री इमेज असेल तर त्या रिलेशनला आपण काय म्हणणार? वन टू मेनी रिलेशन. दोन प्रकारे डिफाइन, दोन प्रकारे डिस्क्राइब होत आहे. फर्स्ट टाइप आपण कसा डिफाइन करणार?
relation R from A to B is said to be one-to-many relation if there exists at least one element in set A which have two or more images in set B. सेट ए मध्ये किमान एकतरी असा एलिमेंट आहे की ज्याला दोन किंवा दोन पेक्षा जास्त इमेजेस आहेत. आणि दुसऱ्या प्रकारे कसं डिफाइन करणार, ए रिलेशन आर फ्रॉम ए टू बी इज सेड टू बी वन टू मेनी रिलेशन इफ two or more elements in set B have same pre-image in set A. सेट बी मधल्या दोन किंवा दोन पेक्षा जास्त एलिमेंटला सेम प्री इमेज असेल तर ते रिलेशन कुठलं होईल, वन टू मेनी. ओके. देन थर्ड रिलेशन काय असेल, थर्ड रिलेशनचं नाव आता. थर्ड रिलेशन कुठलं असेल, मेनी टू वन. Third relation is many to one relation. See here, many to one. Many to one. काय होईल आता याच्यामध्ये, मेनी टू वन आहे म्हणजे आता यामध्ये पाहता हे रिलेशन कुठलं होणार, मेनी टू वन. कारण का 3 आणि 4 हे सेट ए मध्ये असे दोन एलिमेंट आहेत, मेनी एलिमेंट रिलेटेड टू वन. ते दोन एलिमेंट एका एलिमेंटला रिलेटेड आहेत, याला म्हणणार आपण मेनी टू वन रिलेशन. आता हे डिफाइन कसं होईल पहा, मागच्याच दोन डेफिनेशन थोड्याशा रिव्हर्स करायच्या आहेत. त्याची दुसरी डेफिनेशन यात पहिली येते, त्याची पहिली डेफिनेशन यात दुसरी येते. म्हणजे काय पहा, a relation R from A to B is said to be many to one relation if two or more elements in set A, two or more elements in set A have same image in set B. Two or more elements of set A have same image in set B. वन टू मेनीला आपण काय म्हटलं होतं, two or more elements, two or more elements in set B have same pre-image in set A. Two or more elements in set B have same pre-image in set A. ते झालं वन टू मेनी. मेनी टू वन ला काय होणार, two or more elements in set A have same image in set B. म्हणजे सेट ए मध्ये
दोन किंवा त्यापेक्षा जास्त एलिमेंट असे असतील की ज्यांची इमेज सेम आहे, त्याला म्हणायचं मेनी टू वन रिलेशन. किंवा अपोजिट डायरेक्शन मध्ये हे कसं डिफाइन करता येईल? A relation R from A to B is said to be many to one relation if there exists at least one element in set B. There exists at least one element in set B which have two or more pre-images in set A. म्हणजे बी या सेट मध्ये एक जरी एलिमेंट असा असेल की ज्याला दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्री इमेजेस असतील, त्याला म्हणायचं मेनी टू वन. सेट बी मध्ये किमान एकतरी एलिमेंट असा पाहिजे, डी हा एलिमेंट आहे, किमान एकतरी एलिमेंट असा पाहिजे की ज्याला दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्री इमेजेस आहेत, त्याला म्हणायचं मेनी टू वन. आणि मग फोर्थ रिलेशन काय असेल? मेनी टू मेनी. वन टू मेनी झालं, वन टू वन झालं, वन टू मेनी, मेनी टू वन आणि मेनी टू मेनी. काय असेल मग मेनी टू मेनी? मेनी टू मेनी. वन टू मेनीची पण डेफिनेशन, मेनी टू वन ची पण डेफिनेशन, त्या दोन्ही कंबाईन करायच्या. म्हणजे काय होईल पहा. A relation R from A to B is said to be many to many relation if there exists at least one element in set A having two or more images in set B and at least one element in set B having two or more pre-images in set A, then it is many to many relation. म्हणजे A मध्ये एक जरी एलिमेंट असला की ज्याला दोन पेक्षा जास्त इमेजेस आहेत, आणि बी मध्ये एक जरी एलिमेंट असला ज्याला दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्री इमेजेस आहेत, त्याला आपण म्हणणार मेनी टू मेनी. किंवा त्या दोघांचे अल्टरनेट डेफिनेशन जर कंबाईन केल्या, a relation R from A to B is said to be many to many relation if two or more elements of set A have same image and two or more elements of set B have same pre-image. सेट ए मधल्या दोन किंवा दोन पेक्षा जास्त एलिमेंटची इमेज सारखी आहे आणि सेट बी मधल्या दोन किंवा दोन पेक्षा जास्त एलिमेंटची प्री इमेज सारखी आहे, त्याला म्हणायचं मेनी टू मेनी रिलेशन. पण मेनी टू मेनी एवढे कॉम्प्लिकेटेडली डिफाइन करायची गरज नाही. त्याला सिंपली आपण असं म्हणू शकतो, ए रिलेशन आर फ्रॉम ए टू बी इज सेड टू बी मेनी टू मेनी रिलेशन if it is both one to many as well as many to one. थोडं सिंपल फॉर्म मध्ये डिफाइन करता येईल. जर ते रिलेशन वन टू मेनी पण असेल आणि मेनी टू वन पण असेल, तर त्याला म्हटलं जातं मेनी टू मेनी रिलेशन. ओके, these are 4 types of relations.